पब्लिकला दिलेली आहेत. पण मी त्यांना क्लिअर कट सांगितलं, जर मुद्देमाल सापडलेला आहे करतायत त्यांना तडीपार करा. तडीपार केल्यामध्ये एक दहशत होईल. एक मी आठवण म्हणून सांगतो, ज्यावेळी पहिल्यांदा कारवाई सुरू झाली होती तेव्हा अड्र्या नामक एक त्याच्यानंतर निधन झालं, पण त्याला देखील उचलून आत टाकलेला होता पोलिसांनी. आणि मी आत्ताच कुलकर्णींना सांगितलं SP की कुठच्याही परिस्थितीत जातीय सलोखा आपल्याला राखला गेला पाहिजे. मी अनेक वेळा हे सांगण्याचा प्रयत्न माझ्या विधानसभेच्या अगोदरपर्यंत मी करत होतो, परंतु काही लोकांनी त्याचा विपर्यास केला. पण त्याच्यानंतरच आता सौगाते मोदी सुरू झालं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण अनेक ठिकाणी स्टेडियमवर गेल्यानंतर नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर गेल्यानंतर नाईट क्रिकेटसाठी जे लॅम्प लावले घ्यायचा आम्ही निर्णय घेतला. गावागावात जाऊन रेशन कार्डचा कॅम्प घ्यायचा. रेशन कार्ड हा एक विषय झाला, पण जिल्हा प्रशासन किंवा जिल्हा परिषद असेल, इथे वेगवेगळे जे अर्ज येतात दर महिन्याला म्हणजे कोट्यावधी अर्ज येतात असं म्हणू शकतो आपण. काही ना काही कोणाच्या ना कोणाच्या तरी अडचणी असतात, तर ते किती निकाली काढले गेले आणि किती होते असे? नाही, कोट्यावधी नको, आपण हजारोच म्हणूया, कारण लोकसंख्या आपली 16 लाख रुपये आहे, 16 लाख आहे. आणि कोट्यावधी म्हटलं तर ते हजारात येतात, बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये आता मी जो रिव्ह्यू घेतला की लोकशाही दिनातला 100% रिझल्ट आहे. त्याच्यानंतर स्थानिक लेवलला ह्यांचे जे जनता दरबार होतात तहसीलदारांचे, आणि ते पण 99 ते 100% आहेत. मुद्दा राहतो आपल्याकडचा 70B दाव्यांचा. तर त्याला पर्यायच असू शकत नाही, कारण 70Bचा दावा तहसीलदारकडे झाला की तो प्रांताकडे येतो, प्रांताकडे झाला की ॲडिशनल कलेक्टरकडे येतो, ॲडिशनल कलेक्टरकडनं झाला की कमिशनरकडे जातो, कमिशनरकडे झाला की राज्य शासनाकडे जातो, राज्य शासनाकडे झालं की हायकोर्टात जातो, आणि हायकोर्टात झालं की सुप्रीम कोर्टात जातो. तो पण दावा घालण्याची नातू म्हातारे होतात. अशी परिस्थिती असल्यामुळे त्याचं आपण जे म्हणतो की ते पटापट झालं पाहिजे, ते तर शक्यच नाही आपल्या दृष्टीनं, आणि तोच आपला ड्रॉबॅक राहिलेला आहे. प्रायमरी असतील ना, ते बल्कमध्ये काढतो. नाही, 70Bचा दावा हा प्रायमरीमध्ये बल्कमध्ये काढताच येत नाही. तक्रार केली होती की 30,000, 20,000, 40,000 कर्ज दिलेलं आहे, काही हप्ते थकलेले आहेत. तर ते हप्ते थकलेत म्हणून रात्री 8-9 वाजता त्यांच्या घरी जायचं, त्यांच्यावर दादागिरी करायचं, त्यांना वाटेल त्या भाषेत बोलायचं. काही लोक मद्यपान करून जातात, अशा तक्रारी होत्या. तर आज एक धोरणात्मक निर्णय असा घेतला की रिझर्व्ह बँकेचा निर्णय असा आहे की अशा फायनान्स कंपनींनी किंवा बँकांनी वसुली करायची असेल तर सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या दरम्यान करावी. तर याच्यानंतर एखादी जरी व्यक्ती, मग ती स्त्री असू दे पुरुष असू दे, जबरदस्ती करून पैसे मागण्यासाठी जर जिल्ह्याच्या कुठच्याही घरामध्ये गेली तर तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 3 तारखेला या मायक्रो फायनान्सिंग कंपन्या ज्या आहेत त्यांना कंट्रोल करणारी जी ॲपेक्स बॉडी आहे, त्या ॲपेक्स बॉडीबरोबर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होईल. 1 टाईम सेटलमेंटचं धोरण स्वीकारलं जाईल. आणि ज्या महिलांनी 20,000, 30,000, एका महिलेनं तर सांगितलं मी 2 लाखाचं कर्ज घेतलं होतं, 2,85,000 रुपये भरले, तरीसुद्धा अजून $2.25 लाख भरायचे आहेत, तर अशांना डायरेक्ट FIR दाखल करावे असे मी सूचना दिलेल्या आहेत. आणि त्या पद्धतीनं 3 तारखेला कारवाई होईल. ही एक बैठक होती. 100 डेज प्रोग्रॅम आम्ही जो शासनामार्फत केला होता त्याच्या रिव्ह्यूची देखील बैठक होती. तिसरी बैठक होती क्रीडा संकुल जे आपलं आता बांधकाम सुरू आहे, त्या बांधकामासाठी ॲडिशनल जे 6.5 कोटी रुपये पाहिजे होते, ते 6.5 कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय आजच्या समितीच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आहे. नाही, शासनाने दिले ना पैसे. आणि माझ्याकडे 5 कोटी रुपये तालुका क्रीडा संकुलचे जे होते ते जिल्हा क्रीडा संकुल आणि तालुका क्रीडा संकुल हे एकत्र करायचं ठरलं. आणि महाराष्ट्रातला पहिला मल्टीपर्पज हॉल, त्याच्यामध्ये कबड्डी खेळलं जाईल, त्याच्यामध्ये कळंबट्यांचं खो खो खेळलं जाईल, त्याच्यामध्ये बॅडमिंटन खेळलं जाईल, त्याच्यामध्ये अंडरआर्म क्रिकेट देखील खेळलं जाईल. अशा पद्धतीचा मल्टीपर्पज हॉल हा रत्नागिरीमध्ये होतो आहे. त्याचं 75% काम हे पूर्ण झालेलं आहे. ते बाकी संकुल जे इकडचं आहे क्रीडा संकुल, त्याचे काही रेट वाढवायचे होते, ते देखील रेट वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आणि आज अजून एक निर्णय घेतला आहे की जे स्विमिंग पूल आहेत, नव्याने स्विमिंग पूल होत आहेत, बॅडमिंटन कोर्ट होत आहेत, तर ही शेअरिंगवर चालवायला द्यावी अशा पद्धतीचं मॉडेल आम्ही तयार करतो आहे. कारण 2,000 रुपयामध्ये हे कोर्ट घेतलं जातं आणि तिथं शिकवणारी लोकं 60,000, 70,000 रुपये कमवत आहेत. तर त्याच्यामुळे हे धोरण आज आम्ही स्वीकारलं आहे शेअरिंगवर, मग स्विमिंग पूल असेल किंवा या सगळ्या बाबतीत. तर ती एक बैठक होती. सगळी आता आपल्याकडे बॅडमिंटन कोर्ट 2 होत आहेत. त्याच्यानंतर जलतरण नवीन पण होतं आहे. आता जलतरणमध्ये ते दोघं होते, त्यांच्यामध्ये वाद होता, तो आम्ही मिटवला. आता
तक्रार केली होती की 30,000 20,000 40,000 कर्ज दिलेलं आहे, काही हप्ते थकलेले आहेत. तर ते हप्ते थकलेत म्हणून रात्री 8-9 वाजता त्यांच्या घरी जायचं, त्यांच्यावर दादागिरी करायचं, त्यांना वाटेल त्या भाषेत बोलायचं. काही लोक मद्यपान करून जातात, अशा तक्रारी होत्या. तर आज एक धोरणात्मक निर्णय असा घेतला आहे की रिझर्व्ह बँकेचा निर्णय असा आहे की अशा फायनान्स कंपनींनी किंवा बँकांनी वसुली करायची असेल तर सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या दरम्यान करावी. तर याच्यानंतर एखादी जरी व्यक्ती, मग ती स्त्री असू दे पुरुष असू दे, जबरदस्ती करून पैसे मागण्यासाठी जर जिल्ह्याच्या कुठच्याही घरामध्ये गेली तर तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 3 तारखेला या मायक्रो फायनान्सिंग कंपन्या ज्या आहेत त्यांना कंट्रोल करणारी जी ॲपेक्स बॉडी आहे, त्या ॲपेक्स बॉडीबरोबर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होईल. वन टाईम सेटलमेंटचं धोरण स्वीकारलं जाईल आणि ज्या महिलांनी 20,000 30,000, एका महिलेनं तर सांगितलं मी 2 लाखाचं कर्ज घेतलं होतं, 2,85,000 रुपये भरले, तरीसुद्धा अजून $2.25 लाख रुपये भरायचे आहेत. तर अशांना डायरेक्ट FIR दाखल करावे असे मी सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं 3 तारखेला कारवाई होईल. ही एक बैठक होती. 100 डेज प्रोग्रॅम आम्ही जो शासनामार्फत केला होता त्याच्या रिव्ह्यूची देखील बैठक होती. तिसरी बैठक होती क्रीडा संकुल जे आपलं आता बांधकाम सुरू आहे, त्या बांधकामासाठी ॲडिशनल जे 6.5 कोटी रुपये पाहिजे होते, ते 6.5 कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय आजच्या समितीच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आहे. नाही, शासनाने दिले ना पैसे. आणि माझ्याकडे 5 कोटी रुपये तालुका क्रीडा संकुलचे जे होते ते जिल्हा क्रीडा संकुल आणि तालुका क्रीडा संकुल हे एकत्र करायचं ठरलं. आणि महाराष्ट्रातला पहिला मल्टीपर्पज हॉल, त्याच्यामध्ये कबड्डी खेळलं जाईल, त्याच्यामध्ये कळंबट्यांचं खो खो खेळलं जाईल, त्याच्यामध्ये बॅडमिंटन खेळलं जाईल, त्याच्यामध्ये अंडरआर्म क्रिकेट देखील खेळलं जाईल. अशा पद्धतीचा मल्टीपर्पज हॉल हा रत्नागिरीमध्ये होतो आहे. त्याचं 75% काम हे पूर्ण झालेलं आहे. ते बाकी संकुल जे इकडचं आहे क्रीडा संकुल, त्याचे काही रेट वाढवायचे होते, ते देखील रेट वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आणि आज अजून एक निर्णय घेतला आहे की जे स्विमिंग पूल आहेत, नव्याने स्विमिंग पूल होत आहेत, बॅडमिंटन कोर्ट होत आहेत, तर ही शेअरिंगवर चालवायला द्यावी अशा पद्धतीचं मॉडेल आम्ही तयार करतो आहे. कारण 2,000 रुपयामध्ये हे कोर्ट घेतलं जातं आणि तिथं शिकवणारी लोक 60-60 70-70 हजार रुपये कमवत आहेत. तर त्याच्यामुळे हे धोरण आज आम्ही स्वीकारले शेअरिंगवर, मग स्विमिंग पूल असेल किंवा या सगळ्या बाबतीत. तर ती एक बैठक होती. सगळी आता आपल्याकडे बॅडमिंटन कोर्ट 2 होत आहेत. त्याच्यानंतर जलतरण नवीन पण होतं आहे. आता जलतरणमध्ये ते दोघं होते, त्यांच्यामध्ये वाद होता, तो आम्ही मिटवला. आता 100 दिवसामध्ये स्वच्छता हा सुद्धा एक अजेंडा होता आणि आपण उद्योगमंत्री आहात. MIDCमध्ये सहज एक फेरी मारली तरी अजूनही बऱ्याच ठिकाणी कचरा तसाच पडलेला दिसतो. तर हा विषय 100 दिवसात येतो का? नाही, मुद्दा असा आहे की आपण हा प्रश्न विचारत असताना माझी एक विनंती आपल्याला देखील आहे. मी आत्ता पाहिजे तर आपण एक थोड्या वेळाने तासाभराने आपण सगळे एकाच गाडीतून जाऊ. अनेक लोक मी अशी बघतो की समोर एक मोटरसायकल चालवायला बसलेला आहे आणि मागे एक प्लॅस्टिक पिशवी घेऊन अशी फिरवून, बरोबर आहे. आता ह्याच्यावर कोणी बंधन आणायचं? म्हणजे तो असं फेकतो जसं गोळा फेकतात ना, तो टाकतो बरोबर त्या ह्याच्यामध्ये टाकायला जातो, पण टाकतो दुसरीकडे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की अवेअरनेससुद्धा क्रिएट करणं गरजेचं आहे. सगळीच कामं प्रशासन किंवा शासन करू शकणार नाही, पण आपण जर डस्टबिनमध्ये टाकलं तर फरक कुठं पडतो. पण मी तुम्हाला रात्री 10 नंतर शेकड्यां ठिकाणी असे दाखवेन की मोटरसायकलवरनं फक्त कचरा टाकायला बाहेर आले असतात. लोकांची जबाबदारी असेल, लोकांची मानसिकता बदलायची. त्याच्यासाठी म्हणून सांगतो ना की त्याच्यासाठी यंत्रणा पण तेवढी केली पाहिजे. जर प्रत्येक माणूस जर असा येऊन बाहेर कचरा टाकायला लागला तर तेवढा उचलायला एवढी यंत्रणा आपल्याकडे नाही. त्याच्यामुळे प्रशासन आणि अवेअरनेस हे करून ते केलं पाहिजे. साहेब, 31 मार्च कालच संपलेलं आहे, आज 1 एप्रिल आहे. आधी आम्हाला वाटलं एप्रिल फुल आहे का काय तुम्ही आपण केलात, कारण दौरा काल पडला. परत एप्रिल फुल तुम्ही करता, मी नाही. आणि आम्हाला केलं दौरा. एप्रिल फुलला कार्यक्रम करून सुद्धा उदय सामंत कधीही एप्रिल फुल करत नाही, मी सिद्ध केलं आज. तेच ते डिप्युटी 100% खर्च. वर्ग जिल्हा परिषदला वर्ग केले काय साहेब? किती? जिल्हा परिषदला वर्ग का करू नये मला सांगा. नाही, आता कसं आहे, कदाचित एक प्रश्न म्हणून तुम्ही विचारला असेल, पण जिल्हा परिषदेला वर्ग का करू नये म्हणजे सगळ्यांच्या मनात शंका नको. महाराष्ट्र शासनानं अधिकृत नियम असा आहे की आम्ही 2 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये पैसे ते वापरू शकतो, बाकी कुठच्याही एजन्सीमध्ये करू शकत नाही. म्हणून आम्ही त्या कामांना पैसे देतो आणि मंजूर करतो. त्याच्यामध्ये काय गुन्हा केला आहे की काय? आज
सर्वसामान्यांच्या अगदी म्हणजे असं एकदम तुम्ही गौप्यस्फोट देशातला जगातला एकदम केल्यासारखं. राजा एक सेकंड आता सर्वसामान्यांच्या चला, मला जायचं. एस्टिशन हायटेक कधी उद्घाटन समजू आपण एक मिनिट. नाही झोपत आलं. टीका करून करून झाली, हा थकले तुम्ही. मी म्हणजे अच्छा आता थांबा जरा 15 दिवस. किती साहेब, आता दिवस काय झालं? 1 मेला रत्नागिरीमध्ये छोट्या छोट्या विषयावरून ना जातीय तणाव निर्माण व्हायला लागला.